मधूनच मिरची कट करून घेऊयात। वाव वाव। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट विथ प्रणू चॅनल मध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनल मध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। सो आज आपण एक अगदी मस्त अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत। आज आपण काय बनवणार आहे मम्मी? भरली मिरची बनवणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने आपण ही भरली मिरची बनवणार आहे। ह्या अशा पद्धतीच्या मिरच्या आहेत, त्याची ही भरली मिरची बनवणार आहे। याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहे? त्याला वरून बटाट्याचं कोटिंग देणार आणि मग बेसनामध्ये ही मिरची आपण तळून घेणार आहे। खूप सोप्या पद्धतीने बनते आणि तोंडी लावायला तर एकदम भारी लागते। चला तर मग अजिबात उशीर न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। आता भरली मिरची बनवण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या अशा पद्धतीच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मोठ्यावाल्या पोपटी कलरच्या मिरच्या आहेत ह्या। आणि इथे आपण हे बटाटे घेतलेत, साधारणतः 2 बटाटे आपण उकडून घेतलेत। ह्याची आता सालं पण आपल्याला काढून घ्यायची आहेत। आता या मिरच्या आपण स्वच्छ धुवून घेतल्या, त्यांना आपण चिरा देऊन घ्यायच्या। आता मिरचीचं आपलं खूप लांब देठ आहे, थोडं कापून घेऊया छोटस आणि ह्याला भेग पाडून घेऊया। अशी उभी चिरून घ्यायची ना मधूनच। याच्यामधली बी काढून टाकूया। बिया सगळ्या काढून टाकायच्यात मिरची मधल्या, कारण त्याच्यामध्ये आपल्याला आता स्टफिंग भरायचं आहे ना। हो, या बियांना तिखटपणा नसतो। इथे तुम्ही पाहू शकता मिरची मधल्या सगळ्या बिया आपण काढून घेतल्यात। अशा पद्धतीने आता सगळ्या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्यात। इथे आता आपल्या मिरच्या चिरून स्वच्छ करून झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण अजिबात बी ठेवलेली नाहीये। आता इथे बटाटे आहेत ते आपण उकडून घेतलेले, किसून घ्यायचे। आता बटाटे आपण किसून घ्यायचे। आपण हे बटाटे उकडून घेतलेत ना छान असे। सेम बटाट्या वड्यासारखी रेसिपी येते। आता हे बटाटे आपण किसून घेऊयात अशा पद्धतीने। आता हे उकडलेले बटाटे आपण किसून घेतले, जे लागणारे मसाले आहेत आपण ते टाकून घेणार आहोत। चला आता मसाले काय काय लागतात ते मी तुम्हाला सांगते। 1 चमचा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर त्याची पेस्ट करून घेतली आपण, ती टाकायची। धने पावडर पाव चमचा गरम मसाला, मेथी किंवा कसुरी मेथी पाव चमचा, लागेल तेवढी कोथिंबीर, कढीपत्ता, चिमूटभर हळद, चवीपुरते मीठ, छोटस लिंबू पिळून, साधारणतः 4 लिंबू आहे इथे, चतकोर इतका लिंबाचा रस आपण पिळून घेतलाय। आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय। हे मिक्स करून ह्याचं एक मिश्रण तयार करून घ्यायचंय। इथे ना या मिश्रणाचा अगदी छान असा गोळा तयार करून घेतलाय आपण। आता काय करायचंय? आता आपल्याला ही मिरची भरून घ्यायची। ह्याच्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचंय ना मिरचीमध्ये। हा, मिश्रण थोडंसंच भरायचं, कारण आपण वरून कोटिंग देणार आहे। थोडंसंच मिश्रण भरून आणि वरून आपण आता याचं कोटिंग करणार। बटाट्याने पूर्ण मिरची आपण कोट करून घेणार आहे। बटाटा इथे तुम्ही पाहू शकता मिरचीच्या आतमध्ये आपण थोडासा बटाटा भरला आणि वरून पूर्ण बटाट्याचं कोटिंग दिलेलं आहे। अशा पद्धतीने आता बाकीच्या मिरच्या सुद्धा करून घेऊयात आपण।
इथे तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या मिरच्या आपण छान अशा स्टफ्ड आणि कोट करून घेतलेल्या आहेत. अगदी छान मोठ्या झाल्यात. सगळ्या मिरच्यांना आपण बटाटा लावून घेतलाय. साधारणतः 2 बटाटे आपण घेतलेले आणि 2 बटाट्यांमध्ये आपल्या 5 मिरच्या झाल्यात. त्या थोड्याशा 2 मिरच्या उरल्यात ना, ह्या 2 मिरच्यांमध्ये आपण थोडंसं उरलेलं स्टफिंग टाकलंय. ह्याला आपण नुसतं बेसनामध्ये तळून घेऊयात. आणि ह्या आता बाकीच्या मिरच्या ज्या आपल्या तयार झालेल्या आहेत ह्यांना सुद्धा आपल्याला बेसनामध्ये तळून घ्यायचं. आता बेसनाचं बॅटर तयार करून घेऊयात. ते कसं तयार करायचं ते मी तुम्हाला दाखवते. इथे आता आपण बॅटर तयार करून घ्यायचंय. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बेसन लागणार आहे. बेसन घेऊया. पाऊण कप इतकं बेसन आपण इथे घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे हळद. पाव चमचा हळद टाक. इथे चवीप्रमाणे मीठ टाकूयात. आता पाणी टाकून ह्याचं छान असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचंय. पण बटाट्या वड्यांना बॅटर करतो अगदी तसं बॅटर आपल्याला इथे करून घ्यायचंय. घट्टसर असं बॅटर करायचंय. बेसनामध्ये अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत. ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्या आपल्याला आता बेसनामध्ये कोट करून घ्यायच्या. त्याच्यासाठी आपण हे बॅटर तयार करून घेतोय. अजून थोडंसं पाणी यामध्ये ऍड करूयात. आपण इथे चिमूटभर सोडा घेतलाय तो यामध्ये टाकूयात. आणि आता पुन्हा मिनिटभरासाठी बॅटर आपण छान मिक्स करून घेतलंय. अगदी छान असं बॅटर इथे तयार झालेलं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. इथे ना ह्या मिरच्या आपल्या मस्त अशा कोट करून झाल्यात. इथे बॅटर सुद्धा तयार आहे बेसनाचा. आणि त्यानंतर इथे आपण तेल सुद्धा गरम करायला ठेवलंय. हे तेल आपल्याला खूप गरम करायचं नाहीये. आपण हलकच गरम करून घेणार आहोत. नाहीतर मग मिरच्या करपतात ना पटकन. हो हो. आणि कढई जाड असेल तर तेल छान गरम करून घेऊ शकता. आता इथे आपली कढई सुद्धा एकदम पातळ आहे. हलकसं तेल आपण इथे गरम करून घेणार आहे. आता तेल आपलं मध्यम गरम झालेलं आहे. मिरच्या सोडणार आहोत डीप करून बेसनामध्ये. अगदी छान सगळ्या बाजूने बेसनाचं बॅटर आपल्याला लावून घ्यायचंय. सुरुवातीला आपण 2च मिरच्या ह्याच्यामध्ये टाकल्यात. छान असे एका बाजूने फ्राय होऊन देऊयात आणि नंतर पलटून त्या फ्राय करून घेऊयात. अगदी छान दरदरीत अशी फुलली आहे ना मिरची. दिसायलाच एकदम भारी दिसते. दुसऱ्या बाजूने पण आता मिरची छान अशी फ्राय करून घेऊया. आलटून पलटून ही मिरची आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. लगेचच मिरची फ्राय होते ना. इथे बोलता बोलता मिरच्या सुद्धा अगदी छान अशा फ्राय झाल्या दोन्ही बाजूने. लगेचच त्यांना सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात. अशाच पद्धतीने आता बाकीच्या मिरच्या सुद्धा आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला
तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायच्यात ना ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आपण त्या रेसिपीज सुद्धा चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करूयात. आणि इथे छान अशा मिरच्या आपल्या फ्राय होत आहेत. आता ह्या 2 मिरच्या आपल्या उरल्या होत्या ना त्या सुद्धा आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेऊयात. फक्त बेसनामध्ये डिप केल्यात आपण ह्या मिरच्या. 2 बटाटे लागले आपल्याला 5 मिरच्यांसाठी. आता ह्या नुसत्या बेसनात तळून घेऊयात ह्या मिरच्या सुद्धा. नुसत्याच अशा सुद्धा केल्यात ना तुम्ही तरी सुद्धा चालतील. अशाच मिरच्या खायला पण छान लागतात एकदम. जर बटाटा कोणाला आवडत नसेल तर तुम्ही नुसत्या ह्या बेसनामधल्या मिरच्या सुद्धा करू शकता किंवा अशा पद्धतीने थोडेसे मिरचीच्या आतमध्ये बटाटा भरून मग वरून बेसनाचं कोटिंग सुद्धा करू शकता. इथे आता आपण ज्या उरलेल्या आपल्या 2 मिरच्या होत्या ज्याला आपण बटाट्याचं कोटिंग केलं नव्हतं त्या आता फ्राय करतोय. आणि इथे दुसऱ्या आपल्या बेसनाच्या मिरच्या इथे तुम्ही पाहू शकता. इथे दुसऱ्या आपल्या ह्या कोटिंग केलेल्या मिरच्या बनवून तयार आहेत. आपण ना लगेचच ह्यांना टेस्ट करून बघणार आहे. मी तुम्हाला सांगते कशा झाल्यात त्या. इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान गरमागरम अशा आपल्या बटाट्यातल्या मिरच्या बनवून तयार आहेत. दिसायला किती छान दिसतायत. केवढी मोठी अशी मिरची दिसते तुम्ही इथे पाहू शकता. खूप छान दिसते. आता आपण लगेचच कट करून ही मिरची टेस्ट करून पाहणार आहोत. आपण सोबत टोमॅटो सॉस सुद्धा घेतलेला आहे. मधूनच मिरची कट करून घेऊया. स्टफिंग इतकं छान झालंय ना. वाव वाव खूपच छान दिसते. स्टफिंग छान दिसतंय ना मम्मा. छान असं बेसनाचं कोटिंग सुद्धा एकदम छान झालंय. आपण लगेच टेस्ट करून घेऊया. मम्मा तू पण खा. थोडंसं सॉस घेतलंय आपण सोबत. तुम्ही पुदिन्याची चटणी सोबत पण आपण खाऊ शकतो किंवा नुसतं सुद्धा छान लागतं ना खायला. नुसतं सुद्धा छान लागेल खायला. खूपच भारी. आतला जो मसाला झालाय ना बटाट्याचा तो खूप भारी लागतोय. ते मिरची ना एकदम क्रंची लागते. तुम्ही जर आता आवाज ऐकू शकत असाल तर खूप क्रंची अशी मिरची लागते. आतलं स्टफिंग एकदम भारी लागतंय. वरून जे बटाट्याचं कोटिंग केलं आणि त्याच्यावरती जे बेसनाचं कोटिंग आहे ना ते एकत्र चवीला खूप छान लागतंय ना. आणि ना टोमॅटो केचप सोबत सुद्धा खूप छान लागतंय. हे एक मिरची पण तुम्हाला एका व्यक्तीला इनफ आहे. भरपूर मोठी झाली आहे ना. आणि नुसती खाऊ शकता. कशाचीच गरज नाहीये. नुसतीच खाऊ शकता. खूप छान खूप चविष्ट अशी रेसिपी आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण ती बनवली आहे. आणि ना तुम्ही जर आतापर्यंत कधी ही रेसिपी घरी ट्राय केली नसेल ना तर नक्की ही रेसिपी एकदा घरी ट्राय करा. आता श्रावणाचा महिना आहे. श्रावणाच्या महिन्यात भरपूर पदार्थ काय काय करायचे असा प्रश्न पडतो. तुम्ही डेफिनेटली ही वाली रेसिपी ना एकदा श्रावणी सोमवारच्या वेळी किंवा उपवास असतात उपवास सोडायच्या वेळी तुम्ही जेव्हा छान असं ताट बनवायचं असतं त्या ताटामध्ये हा पदार्थ नक्कीच ऍड करू शकता. चला तर मग नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.